सविस्तर बातम्यांकडे वळूया। आजचा दिवस महाराष्ट्राकरता सुद्धा महत्त्वाचा होता, कारण लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडलेला आहे। 21 राज्यांमधील 102 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं। यात महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, रामटेक, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातल्या 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलेलं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.85% इतकं सरासरी मतदान पार पडलेलं आहे। विशेष म्हणजे 5 मतदारसंघातून अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे। जनतेने मतांचं दान कुणाच्या पारड्यात टाकलंय हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी नागपुरामध्ये आहेत, तिथून ते आपल्याशी बोलतील, आणि हैदर शेख आमचे प्रतिनिधी चंद्रपुरातून आहेत। या दोघांशीही आपण संवाद साधूया। सगळ्यात आधी राहुल, आपण सांगाल नागपुरामध्ये कडक ऊन, म्हणजे आता तर खरं सगळीकडेच उन्हाचा कडाका बघायला मिळतोय आणि त्यात राजकारण सुद्धा तापलेलं होतं। प्रचारादरम्यान आपण बघितलं नागपुरात कसं वातावरण होतं। आता काय सांगाल, आजचा पहिला टप्पा मतदानाचा पार पडलेला आहे मतदान, आणि अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। सुवर्णा, मागच्या महिन्याभरापासून नागपूर मधलं राजकारण हे जोरदार तापलं होतं। या तापलेल्या राजकारणानंतर उन्हाचा पारा देखील जोरदार तापला। मात्र आज दिवसभरात 41-42 तापमान असताना देखील नागपूरकरांनी भरभरून मतदान केलं। मी सध्या नागपूर महानगरपालिकेच्या एका बूथवर आहे, सदर भागातला बूथ आहे, आणि आपण शेवटचा टप्पा बघतोय। मी हर्षदला विनंती करेल की 2 मिनिटांमध्ये हे गेट जे आहे ते बंद होईल। एकंदरीत जर बघितलं तर दिवसभरात ज्या पद्धतीनं भरभरून प्रतिसाद मिळाला, आपण बघतोय की शेवटचे काही वोटर्स, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा एक नियम आहे 6 पर्यंत, जोपर्यंत मतदानाची वेळ आहे 6 पर्यंत या गेटच्या आत जो कोणी पाय ठेवेल त्याला मतदान करण्याचा पूर्ण अधिकार आहे। गेटच्या आत आल्यानंतर कितीही वेळ लागला, कितीही उशीर झाला तरी त्याचं मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेणं हे बंधनकारक आहे। मात्र ज्यावेळी वेळ संपते त्यावेळी या गेटला कुलूप लावलं जातं, त्याची दप्तरी जी आहे ती नोंद घेतली जाते, आणि त्यानंतर त्याला मात्र कुणाला मतदान करता येणार नाही। पण आत्ताची परिस्थिती बघितली तर अर्थात दिवसभरात 41-42च्या तापत्या उन्हात नागपूरकरांनी म्हणावं त्यापेक्षाही काही जास्त प्रतिसाद जो आहे तो दिवसभरात दिलाय। अर्थात अंतिम टक्केवारी जी आहे ती अद्याप यायची आहे। मात्र सध्याची परिस्थिती बघितली की आपण बघतोय की शेवटचा टप्पा, बॅलेट्स जे आहेत ते देखील आता लॉक होतील। गेट झाल्यानंतर इकडच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। अगदी घड्याळाच्या काट्यावर कट टू कट आपण बघतोय की पोलीस प्रशासन, इथं स्थानिक पोलीस प्रशासन आहे, आणि शेवटच्या टप्प्यावर अगदी काही सेकंदांमध्ये हे गेट बंद होणार आहे। सुवर्ण, आणि दिवसभरात ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की आपल्याला आधी वाटलं होतं की वातावरण खूप उष्ण असल्यामुळे लोक बाहेर पडणार नाहीत, अनेक ठिकाणी एक तजवीज जी आहे ती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती। विशेष बूथ त्यासाठी करण्यात आले होते। विशेष बूथवर कूलर्स असतील, पाण्याची व्यवस्था असेल, कुणाला काही चक्कर आली, भोवळ आली तर त्या संदर्भातली व्यवस्था असेल। आपण बघतोय सुवर्ण, हे गेट जे आहे ते बंद झाले। नागपूर मधलं मतदान जे आहे पूर्णपणे थांबलेलं आहे। ही प्रक्रिया जी आपण बघतोय ही प्रत्यक्षपणे ही प्रक्रिया पार पडल्यानं आपण बघतोय की अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये एक मतदार आले होते, मात्र त्यांना देखील आत येऊ दिलं जात नाही। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अगदी घड्याळाच्या काट्यावर सेकंदावर हे गेट पूर्णपणे बंद झालेलं आहे। नागपुरातलं मतदान, विदर्भातलं मतदान आता अधिकारिकरित्या म्हणजे औपचारिकरित्या संपलं आहे असं म्हणावं लागेल। सुवर्ण, बरोबर राहुल, आपण असेच सोबत रहा। साधारणपणे नागपुरामध्ये 55% मतदान 5 वाजेपर्यंत झालेलं होतं। जसं राहुल म्हणाले अधिकृत आकडा अजून यायचा आहे।